नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 44.44% वाढ जाणून घ्या संपूर्ण माहिती। याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात। त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे। मिळालेल्या बातमीनुसार आम्ही तुम्हाला सांगतो की सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 44.44% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। 8व्या वेतन आयोगाबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत। 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी तेलंगणापासून हैदराबादपर्यंत कर्मचाऱ्यांची आहे। मात्र कर्मचाऱ्यांनी थोडा संयम ठेवावा असे तज्ज्ञांचे मत आहे, कारण 8व्या वेतन आयोगाबाबत सरकार अजून काहीही बोलणार नाही। वास्तविक त्याच्या नियोजनाला अजून वेळ आहे। 8व्या वेतन आयोगाचे सर्व मार्ग अद्याप बंद झालेले नाहीत। सरकार लवकरच अंमलबजावणी करू शकते अशी चर्चा आहे, म्हणजे नवीन वेतन आयोग स्थापन होऊ शकतो। महागाई भत्त्यासह पगारातील वाढ सुरूच राहणार आहे, परंतु पगारात सुधारणा 8व्या वेतन आयोगाच्या वेळीच होईल। 2024 मध्ये 8व्या वेतन आयोगातील वाढ खूप मोठी असू शकते। 8वा वेतन आयोग कधी येणार? सूत्रांवर विश्वास ठेवला तर 2024च्या निवडणुका झाल्या आहेत। नवीन वेतन आयोगाच्या स्थापनेवर लवकरच चर्चा होईल, पण हे प्रकरण पुढे सरकत असल्याचे निश्चित आहे। मात्र कर्मचारी संघटना आणि अनेक संघटनांचे आंदोलनही पुढे सरकत आहे। देशव्यापी आंदोलनाची तयारी सुरू आहे। काही दिवसांपूर्वी बंगालमध्येही या संदर्भात मोठा गदारोळ झाला होता। सरकारी यंत्रणेनुसार सध्या 8व्या वेतन आयोगावर कोणताही प्रस्ताव नाही। केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनीही संसदेत याचा उल्लेख केला आहे, परंतु वेतन आयोग स्थापन करण्याची वेळ आली नसल्याचे सरकारी विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे। त्याची अंतिम मुदत 2024 मध्ये सुरू होईल। नवीन वेतन रचना कधी लागू होणार? जर 2024च्या अखेरीस 8वा वेतन आयोग स्थापन झाला तर तो पुढील 2 वर्षांत लागू करावा लागेल। याचा अर्थ 2026 पासून त्याच्या अंमलबजावणीसाठी परिस्थिती उद्भवू शकते। असे झाल्यास केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आतापर्यंतची ही सर्वात मोठी पगारवाढ ठरेल। सूत्रांवर विश्वास ठेवला तर 7व्या वेतन आयोगाच्या तुलनेत 8व्या वेतन आयोगाबाबत बरेच बदल होऊ शकतात। वेतन आयोग स्थापन करण्याचा निर्णय 10 वर्षातून एकदा बदलला जाऊ शकतो। दरवर्षी पगारात बदल होईल का? 7व्या वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात सर्वात कमी वाढ झाली। वास्तविक फिटमेंट फॅक्टरनुसार पगार वाढला होता। यामध्ये 2.57 पट ठेवण्यात आले होते। या सूत्राचा आधार म्हणून विचार केल्यास 8व्या वेतन आयोगातील फिटमेंट फॅक्टरच्या कमाल श्रेणी अंतर्गत किमान वेतन 26,000 रुपये असेल। यानंतर दरवर्षी कामगिरीच्या आधारावर खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा करता येईल। त्याचवेळी सर्वाधिक पगार असलेल्या कर्मचाऱ्यांची पुनरावृत्ती 3 वर्षांच्या अंतराने केली जाऊ शकते। पगारवाढ कधी आणि किती झाली? 4थ्या वेतन आयोगात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 27.6% वाढ। यामध्ये त्यांची किमान वेतन श्रेणी 750 रुपये निश्चित करण्यात आली होती। 5व्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळाली असून त्यांच्या पगारात 31% वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे त्यांचे किमान वेतन थेट 2550 रुपये प्रति महिना झाले आहे। 6व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला, त्यावेळी तो 1.86 पट ठेवण्यात आला होता। त्यामुळे कर्मचाऱ्यांना सर्वात मोठी पगारवाढ मिळाली। त्यांच्या किमान पगारात 54% वाढ झाली आहे। त्यामुळे मूळ वेतन 7,000 रुपये झाले। 7वा वेतन आयोग 2014 साली स्थापन करण्यात आला। फिटमेंट फॅक्टरचा आधार म्हणून विचार केल्यास 2.57 पट वाढ झाली, परंतु पगार वाढ केवळ 14.29% होती। 8व्या वेतन आयोगात किती वाढ अपेक्षित आहे? आता 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर जर सरकारने जुन्या स्केलवर वेतन सुधारणा ठेवली तर त्यात देखील फिटमेंट फॅक्टरचा आधार मानला जाईल। या आधारावर कर्मचाऱ्यांचे फिटमेंट 3.68 पटीने वाढवले जाऊ शकते। या आधारावर कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 44.44% वाढू शकते। त्यामुळे कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 26,000 रुपये होऊ शकते। 8वा वेतन आयोग येणार की नाही हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण सध्याची परिस्थिती असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे सरकारने गेल्या संसदेच्या अधिवेशनात नमूद केले होते। अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत याचा इन्कार केला होता। तथापि सूत्रांवर विश्वास ठेवला तर वेळ आल्यावर वेतन आयोग स्थापन केला जाईल, पण पगारवाढीच्या नव्या स्केलचा विचार करण्यासाठी सरकारने अजून वेळ आहे। त्यासाठी मार्ग शोधले जात आहेत। 2024 हे वर्ष योग्य काळ असेल तेव्हा सरकार नवीन वेतन आयोगाबाबत विचार करेल असे तज्ज्ञांचे मत आहे।
8व्या वेतन आयोगाची आणखीन काही माहिती आल्यास ती लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल। तर मित्रांनो, हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती। अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।